नमस्कारांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट या ठिकाणी लिपिक पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, विच इज द स्मॉलेस्ट स्टेट इन इंडिया बाय एरिया। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 राहील गोवा। बघा, हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, विच रिव्हर इज नोन ॲज दक्षिण गंगा। बघा, दक्षिण गंगा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बी राहील गोदावरी या नदीला पहा दक्षिण गंगा या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चिल्का लेक इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, चिल्का हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे। बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर सर्वांनी बघा या ठिकाणी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील ओडिसा। बघा, या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चिल्का हे सरोवर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच प्लेट्स इज नोन ॲज डेक्कन प्लेट। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच प्लेट इज नोन ॲज डेक्कन प्लेट। दख्खनचे बघा पठार खालीलपैकी कशाला म्हणतात। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा डी राहील पेनिन्सुलर बघा प्लेट। ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, विच डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र हॅज द हायेस्ट लिटरसी रेट। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रामधील कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात जास्त आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी राहील मुंबई। बघा, मुंबई उपनगर बघा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त या ठिकाणी साक्षरतेचा दर आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, विच वाईल्ड लाईफ सँच्युरी इन महाराष्ट्र इज फेमस फॉर टायगर। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामधलं असं एक कोणतं अभयारण्य आहे जे वाघांसाठी प्रसिद्ध आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील ताडोबा अंधारी। बघा, हे विद्यार्थी मित्रांनो व्याघ्र प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो वाघांसाठी तो प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स डज नॉट ओरिजिनेट इन महाराष्ट्र। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स डज नॉट ओरिजिनेट इन महाराष्ट्र। खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी महाराष्ट्रामधून उगम पावत नाही। बघा, ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो डी राहील बघा यमुना नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल एज्युकेशन डे खालीलपैकी कोणत्या दिवशी बघा साजरा केला जातो। नॅशनल एज्युकेशन डे म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो। तर 11 नोव्हेंबर विद्यार्थी मित्रांनो या दिवशी राष्ट्रीय शिक्षण दिवस बघा हा साजरा केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट लिपिक बघा या पदासाठी लागणारे असेच महत्त्वपूर्ण आपल्याकडे 4000 प्रश्नाच्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा जीकेचे प्रश्न असतील, कम्प्युटरचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, चालू घडामोडी, बघा इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी, बघा असे महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांचे PDF हे पाठवले जाईल, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल यूथ डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो। नॅशनल यूथ डे म्हणजेच राष्ट्रीय युवा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो। विद्यार्थी मित्रांनो, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील 12 जानेवारी। बघा या दिवशी राष्ट्रीय युवा दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॉन्स्टिट्यूशन डे बघा खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो। कॉन्स्टिट्यूशन डे खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो, म्हणजे बघा संविधान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा करण्यात येतो। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर 26 नोव्हेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो संविधान दिन हा साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल टेक्नॉलॉजी डे खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो।
बघा, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कोणत्या एका दिवशी असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील 11 मे या दिवशी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय तंत्रज्ञान या ठिकाणी दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु रोट द बुक माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. हु रोट्स बघा खालीलपैकी बघा हे पुस्तक कोणी माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स म्हणजेच माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी राहील महात्मा गांधी. बघा, माझे सत्याचे प्रयोग म्हणजेच माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द बुक द ट्रेन टू पाकिस्तान. बघा या ठिकाणी एक पुस्तक आहे ट्रेन टू पाकिस्तान या नावाचं पुस्तक बघा खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, तर खुशवंत सिंग बघा यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडिया आफ्टर गांधी. बघा हे एक सुप्रसिद्ध पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया आफ्टर गांधी हे पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील रामचंद्र गुहा. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु इज द ऑथर ऑफ हाल्फ गर्लफ्रेंड? बघा, हाल्फ गर्लफ्रेंड बघा या नावाचं एक पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. हाल्फ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? सर्वांनी बघा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. चेतन भगत विद्यार्थी मित्रांनो हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इयर वॉज द फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत? बघा, पानिपतचं पहिलं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? विच इयर वॉज द फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत फॉट? बघा, पानिपतचं पहिलं युद्ध विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? तर 1526 बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी 1526 मध्ये पानिपतचं पहिलं युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इन विच इयर वॉज द सेकंड बॅटल ऑफ पानिपत? बघा, 1526ला पहिलं युद्ध झालं होतं, तर पानिपतचं दुसरं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. 1556ला विद्यार्थी मित्रांनो पानिपतचं दुसरं युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक 20 पहा, इन विच इयर बघा विद्यार्थी मित्रांनो कारगिल वॉर. बघा, कारगिल वॉर बघा कारगिलचं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले आहे? इन विच इयर डिड द कारगिल वॉर टेक प्लेस? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कारगिलचं युद्ध विद्यार्थी मित्रांनो सन 1999 या वर्षी बघा कारगिलचं युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॉन कोऑपरेशन मुवमेंट इन लॉन्च द नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट म्हणजे असहकार चळवळ बघा ही खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा सुरू झालेली चळवळ आहे? असहकार चळवळ. महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर सन 1920 मध्ये या ठिकाणी असहकार चळवळ सुरू झालेली चळवळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु वॉज द लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडेंट इंडिया? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, हु वॉज द लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडेंट इंडिया? तर याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? सी राजगोपालाचारी. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, दांडी मार्च स्टार्टेड फ्रॉम विच प्लेस? दांडी मार्च स्टार्टेड विच प्लेस? बघा, दांडी यात्रेला बघा प्रारंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झाला होता? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील साबरमती. बघा या ठिकाणाहून दांडी यात्रेला बघा प्रारंभ हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ॲक्ट एंडेड द ईस्ट इंडिया कंपनी रूल्स इन इंडिया? महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच ॲक्ट एंडेड म्हणजेच खालीलपैकी कोणत्या एका कायद्यानुसार ईस्ट इंडियाचा बघा ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार हा संपुष्टात आला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न, विच ॲक्ट एंडेड ईस्ट इंडिया कंपनीज रूल इन इंडिया? बघा याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. बघा, सन 1858चा भारतीय कायदा. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु वॉज नोन ॲज फ्रंटियर गांधी? बघा, फ्रंटियर गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील खान अब्दुल गफार खान यांना पहा फ्रंटियर गांधी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया? भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भारतामधली सर्वात लांब नदी द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी गंगा नदी इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. विच इज द साऊथर्न मोस्ट पॉइंट ऑफ इंडियन मॅनलँड?
बघा भारताचं विचारले विद्यार्थी मित्रांनो, सर्वात दक्षिणेकडचं पॉईंट खालीलपैकी कोणतं पॉईंट आहे? इंडिया साऊथर्न मोस्ट पॉईंट. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो, तर इंदिरा पॉईंट विद्यार्थी मित्र बघा भारतामधलं या ठिकाणी सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी पॉईंट आहे. तर या ठिकाणी बघा प्रश्न काय विचारलाय, विच इज द साऊथर्न मोस्ट पॉईंट ऑफ द इंडियन मेनलँड. तर याचं उत्तर मग काय आलं पाहिजे, तर कन्याकुमारी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द थार डेझर्ट इज लोकेटेड इन विच इंडियन स्टेट. बघा थार डेझर्ट, बघा थारचं वाळवंट कोणत्या एका राज्यामध्ये आहे, तर राजस्थान या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो थार डेझर्ट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इंडियन स्टेट हॅज द लॉंगेस्ट कोस्ट लाईन. बघा भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे, त्या राज्याला बघा सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे. बघा गुजरात या राज्याला विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक या ठिकाणी समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुंदरबन इज अ फेमस फॉर विच ऑफ दिस ॲनिमल. सुंदरबन जे की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो रॉयल बेंगॉल टायगर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द हायेस्ट पीक इन महाराष्ट्र. विच इज द हायेस्ट पीक इन महाराष्ट्र. बघा विद्यार्थी मित्रांनो कळसुबाई इज द हायेस्ट पीक इन महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच रिव्हर्स फ्लो थ्रू द पुणे. पुणे या शहरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? विच रिव्हर्स फ्लो थ्रू द पुणे. बघा पुणे शहरामधून विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, भीमा नदी ही वाहत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच डॅम इज अ बिल्ट ऑन गोदावरी रिव्हर इन महाराष्ट्र. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले गोदावरी या नदीवर खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी प्रमुख धरण बांधण्यात आलेलं आहे? विच डॅम इज बिल्ट ऑन गोदावरी रिव्हर इन महाराष्ट्र. तर जायकवाडी धरण विद्यार्थी मित्रांनो हे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच सिटी इन महाराष्ट्र इज नोन ॲज वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. बघा वाईन कॅपिटल ऑफ इंडिया, तर याचं उत्तर काय असेल, तर नाशिक विद्यार्थी मित्रांनो वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेन रिपब्लिक डे सेलिब्रेटेड इन इंडिया. बघा रिपब्लिक डे आपल्याकडे केव्हा असतो? प्रजासत्ताक दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? 26 जानेवारी बघा या दिवशी रिपब्लिक डे असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल सायन्स डे राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी बघा साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय विज्ञान दिवस. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं, तर 28 फेब्रुवारी या दिवशी बघा विद्यार्थी मित्रांनो नॅशनल सायन्स डे बघा या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल वोटर्स डे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. नॅशनल वोटर्स डे राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा 25 बघा जानेवारी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक पर्यावरण दिन. तर 5 जून विद्यार्थी मित्रांनो या दिवशी जागतिक पर्यावरण दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु इज द ऑथर ऑफ द बुक द डिस्कवरी ऑफ इंडिया. बघा डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, पंडित जवाहरलाल नेहरू द ऑथर ऑफ द डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द बुक द विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे बघा लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम द विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु रोट द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. बघा विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी प्रसिद्ध पुस्तक आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. बघा या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर अरुंधती रॉय यांनी बघा ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु रोट द इंडियन नॅशनल अँथम जन गण मन. बघा जन गण मन हे खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? तर रवींद्रनाथ टागोर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते? जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते? बघा 13 एप्रिल सन 1919 बघा या वर्षी विद्यार्थी मित्रांनो जलियनवाला बाग हत्याकांड हे घडले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इन विच इयर डिड इंडिया गेट इंडिपेंडेंट.
बघा भारताला बघा स्वातंत्र्य खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, सन 1947ला भारताला या ठिकाणी स्वातंत्र्य हे मिळाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु गेव द स्लोगन क्वाइट इंडिया? बघा क्वाइट इंडिया बघा हे स्लोगन खालीलपैकी कोणी दिलं होतं? चले जाओ. बघा क्वाइट इंडिया विद्यार्थी मित्रांनो हे स्लोगन खालीलपैकी कोण दिलं होतं? तर महात्मा गांधीजी. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 21 पहा, इन विच इयर बघा फाईट बिटवीन इंडिया अँड चायना? बघा भारत आणि बघा चीन यांच्यामध्ये बघा युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षी? इन विच वॉर वॉज फाईट बिटवीन इंडिया अँड चायना? बघा भारत आणि चीनमध्ये बघा युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? तर सन 1962 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑपरेशन ब्लू स्टार वॉज कॅरीड आउट इन विच इयर? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या वर्षी बघा राबवण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, सन 1984 या वर्षी बघा ऑपरेशन ब्लू स्टार विद्यार्थी मित्रांनो बघा राबवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इन विच इयर वॉज एमर्जन्सी डिक्लेअर्ड इन इंडिया? बघा एमर्जन्सी म्हणजे बघा आणीबाणी कोणत्या वर्षी बघा जाहीर करण्यात आली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1975 बघा या वर्षी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, हु वॉज द फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर इन इंडिया? बघा हु वॉज द फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर इन इंडिया? भारताची पहिली महिला पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत? तर इंदिरा गांधीजी. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इंडियन लीडर इज कॉल्ड ॲज आयर्न मॅन ऑफ इंडिया? विच लीडर इज कॉल्ड ॲज आयर्न मॅन ऑफ इंडिया? बघा असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? लोह पुरुष असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे महत्त्वपूर्ण बॉम्बे हायकोर्ट असेच महत्त्वपूर्ण आपल्याकडे 4000 प्रश्नाच्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जाईल. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.